मेकअप भारीच जमतोय रे ओम, तुला नवरदेवाचा मेकअप करतोय म्हणजे भारीच बरं आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही तर हळदीचा व्हिडिओ पाहिलाच. हळदीच्या व्हिडिओला व्ह्यू पण चांगले आलेत आणि तुमचा प्रतिसाद पण खूप छान होता. आणि तो हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम होता, म्हणजे सकाळी आपल्याला लग्नाला निघायचं होतं. तर ओमच्या घरून सगळी तयारी चालूच होती. पण ओमनं आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की नवरदेवाचा मेकअप कोणी केला आहे. अर्थातच ओमनंच केला आहे. तेच या व्हिडिओमध्ये असणार आहे. पण तो कसा केला आहे आणि कसा झाला आहे ते तुम्हाला बघायचं आणि सांगायचं आहे की खरंच नवरदेव भावाचा एका भावानं केलेला मेकअप कसा वाटला तुम्हाला. तर चला मग बघूया आपण कसा मेकअप झाला आहे आणि कसा ओमनं मेकअप केला आहे. लग्नाच्या दिवशी सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान आम्ही ओमच्या घरी पोहोचलो. सगळेजण म्हटलं तिथूनच नवरदेवाला मंगल कार्यालयासाठी वाटा लावण्यात येणार आहे. आणि घरी गेल्यावर पाहतो तर काय ओम नवरदेव रामाचा मेकअप करत होता. सगळं म्हणजे त्याच्या चेहऱ्याचा जो ग्लो वगैरे ते द्यायचा असतो. खरं तर हा मेकअप सलूनमध्ये जाऊन करण्यात येतो, पण ओमच करत होता. आणि इथं परी पण होती. परीला आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण परीचं बिलकुल लक्ष नव्हतं. तिचा मूडच नव्हता कदाचित, कारण काल पण तिनं रात्री खूप त्रास दिला, म्हणजे रडली होती, खूप रडत होती कशामुळे तरी. तर ओम तेच सांगत होता की परीनं रात्री खूप त्रास दिला, आज जरा शांत आहे ती, तर बरं आहे. पण ते आमच्याशी बोलायच्या मूडमध्ये नव्हती. इकडं मेकअप सुरू होता ओमचा करणं. तर ओमला बऱ्यापैकी, म्हणजे ओम टेक्निकल एक्सपर्टच नाही, मेकअपमध्ये एक्सपर्ट आहे आज आम्हाला कळलं. आणि तुम्ही यापूर्वी त्याचे व्हिडिओ पाहिले असतील मेकअप करतानाचे, कधी कधी करत असतो तो मेकअप. तर आज पण त्यानं मेकअप केला आहे रामाचा. खरं तर हे सलूनमध्ये गेलं असतं तर बराच वेळ लागला असता, कारण सलूनमध्ये गेल्यावर किमान 2-3 तास तरी मेकअप करतात. तसं पाहिलं तर रामानं फेशियल वगैरे अगोदर केलं होतं, पण लग्नाच्या दिवशीचा जो मेकअप असतो तो पण फार महत्त्वाचा असतो. तर तो मेकअप ओमनं घरीच करायचं ठरवलं, कारण ते जी प्रोडक्ट होते सगळे ते घरी होतेच ऑलरेडी. मग त्यामुळे त्याला वाटलं की सलूनमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण घरीच केलेला कधीही चांगला. आणि बराच वेळ लागला, जास्त वेळ नाही लागला, एक अर्ध्या तर किंवा 1 तासात सगळं उरकला असेल मेकअप. आणि बाकीच्यांची पण घरात गडबड सुरूच होती मेकअपची. इथं परीसारखी येऊन बघत होती मेकअप कसं करतायत, काय करतायत. आम्ही तिला म्हणत होतो की बाबा बोल आम्हाला, हाय कर वगैरे, काहीच तिचं लक्ष नव्हतं. आणि ह्या मेकअपमध्येच म्हणजे बराच अर्धा तास वेळ झाल्यानंतर मग म्हटलं आपल्याला निघायची लगबग होणार होती. बाकीच्या घरातल्या म्हणजे इतर सदस्यांची पण तयारी लगबग सुरू होती. इथं कोणीच दिसत नव्हतं, सगळे वरती होते. आवरावर सुरू होती. बरंच काय सामान न्यावं लागतं लग्नाच्या ठिकाणी, मंगल कार्यालयात. नवरदेवाकडून जरी असले तरी तुम्हाला सगळं साहित्य काय आहेर वगैरे काय असतं ते न्यावं लागतं, तेही लक्षात ठेवावं लागतं. त्या पद्धतीने सगळ्यांची लगबग सुरू होती. इकडं रामभाऊचा मेकअप उरकत आला होता. तुम्ही बघा हा मेकअप कसा केला आहे. म्हणजे असा मेकअप तुम्हाला सलूनमध्ये पण किती वेळ लागेल आणि कसा होईल याची शंका आहे. एवढं छान मेकअप ओम दादानं केला आहे. तर आमची सगळ्यांची चर्चा चालू होती की ओम दादानं बरेच पैसे वाचवले मेकअपचे, पण त्याला असं वाटत होते की पैशापेक्षा वेळ वाचला आपला, कारण आपल्याला लवकर निघायचं आहे, 12:30चं लग्न आहे. आणि त्या पद्धतीनं मग सगळ्यांनी आवरलंही होतं. आणि हे काम त्यानं त्याच पद्धतीने केलं. स्वतःचा मेकअप वगैरे तो काय करणार नव्हता वाटतं, पण रामाचा परफेक्ट मेकअप झाला होता. आणि सगळे हेअरस्टाईल वगैरे सगळं, हेअरस्टाईलसाठी पण ते जे किट असतो तो पण रेडीच होता. त्यामुळे एकदम भारी मेकअप झाला होता. मला तर खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला हेही सांगा. मेकअप झाल्यानंतर मग निघालो होतो आम्ही बाहेर. आता गाडी आलीच होती. याच गाडीतून रामा मंगल कार्यालयात जाणार होता. तर तिथं नारळ वगैरे ठेवत असतात चाकाच्या खाली, ते ठेवलं होतं. आणि इथं फोटोशूट पण झाला थोडाफार. अगोदर ओमच्या आईनं आणि आत्यानं याची गाडीची पूजा केली. ते बरीच प्रक्रिया असते, काय असतं ते पूजा करायचं जाताना. ग्रामीण भागातही असंच असतं, सगळीकडेच असं असतं लग्नाची पद्धती. त्या पद्धतीनं झालं आहे सगळं. गाडीची पूजा वगैरे झाल्यानंतर मग रामभाऊ लग्नस्थळाकडे निघाला होता. इथं आम्ही सगळेजण जमलेलो होतोच.
बाय द वे तुम्हाला मेकअप कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर मग मित्रांनो, हा झाला रामभाऊचा मेकअप आणि लग्नाकडे निघालो होतो आम्ही, म्हणजे लग्नस्थळाकडं. तर तुम्हाला मेकअप कसा वाटला हे नक्की सांगायचं आणि व्हिडिओ पण कसा वाटला हेही सांगायचं आहे. तोपर्यंत गुड बाय.